नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहेत ना? चला तर मग आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मात्र शेअर करायला विसरू नका. तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 8वी पाठ 12वा उद्योग, फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठीतून. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरं द्या. नंबर 1, उद्योग शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर, यांत्रिकी उपकरणाच्या साहाय्याने कोणत्याही कच्च्या मालाची उपयुक्तता वाढविणाऱ्या कृतीला उद्योग म्हणतात. नंबर 2, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे मुख्य घटक कोणते आहेत? उत्तर, कच्चा माल, जमीन, पाणी, कामगार, भांडवल, ऊर्जा, वाहतूक, बाजार आणि इतर पायाभूत सुविधांची उपलब्धता. उद्योगाच्या स्थानावर परिणाम करते. नंबर 3, कोणता उद्योग प्रामुख्याने आधुनिक उद्योगाचा कणा म्हणून ओळखला जातो? का? लोहपोलाद उद्योग हा प्रामुख्याने आधुनिक उद्योगाचा कणा म्हणून ओळखला जातो, कारण आपण वापरत असलेल्या बऱ्याच गोष्टी स्टीलच्या बनलेल्या असतात आणि की उपकरणं यंत्र स्टीलपासून बनलेली असतात. जहाजं, रेल्वे वाहतुकीची इतर साधने इत्यादी लोखंड पोलादापासून बनलेली असतात. सुई, सेफ्टी पिन, मोठ्या मोठ्या मशीन्स लोखंडी पोलादापासून बनलेल्या असतात. 4, खनिज तेलाच्या विहिरी स्टीलच्या यंत्रांनी खोदल्या जातात. 5, पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक स्टीलच्या पाईपलाईनद्वारे केली जाते. 6, जमिनीतून खनिजांचे उत्खनन स्टीलच्या साधनांनी केले जाते. 7, शेतीची अवजारे बहुतेक स्टीलची असतात. 8, मोठ्या इमारती रचना स्टीलची असते. 9, लोखंड पोलादापासून बनवलेले संरक्षण, चिलखत याशिवाय इतर अनेक उद्योगांचा विकासही लोह आणि पोलाद उद्योगावर अवलंबून आहे. अशा प्रकारे वरील कारणामुळे लोह आणि पोलाद उद्योग हा आधुनिक युगाचा कणा असल्यास सिद्ध होते. नंबर 4, कापूस उद्योग मुंबईत झपाट्याने का विकसित झाला? उत्तर, मुंबईत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा कापूस उत्पादक देश आहे, त्यामुळे मुंबईत वस्त्र उद्योगासाठी कच्चा माल सहज उपलब्ध होतो. कुशल कामगार, कारागीर, बंदर, दमट हवामान, उत्तम वाहतुकीची सुविधा इत्यादी इथं उपलब्ध होतात. याशिवाय वस्त्र उद्योगासाठी, यंत्रसामुग्रीसाठी मुंबई चांगले बंदर आहे. परदेशातून आयात करणारी खूप चांगली सोय होते. या सर्व कारणांमुळे मुंबईत वस्त्र उद्योगाचा झपाट्याने वाढला आहे. नंबर 5, बँगलोर आणि कॅलिफोर्नियामधील तंत्रज्ञान उद्योगामध्ये काय साम्य आहे? उत्तर, बँगलोर भारतात हे कॅलिफोर्निया USA आहे आणि दोन्ही देशांच्या भौगोलिक स्थितीमध्ये त्यांच्यातील माहिती तंत्रज्ञान उद्योगात समानता निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया आणि बँगलोर येथील 2 सॉफ्टवेअर व्यावसायिक एक प्रकल्पावर काम करत आहे. बेंगलोरमध्ये काम करणारी स्मिता झोपी जाते, तर कॅलिफोर्निया सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करणारे डॅनी स्मिताला दिवसभरच्या कामाबद्दल मजकूर देतो. काही तासानंतर बँगलोरमध्ये राहणारी स्मिता तिच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि डॅनीने पाठवलेल्या संदेशानुसार दिवसभर काम करते आणि पुन्हा तिच्या कामाचा निकाल डॅनीला पाठवते. अशा प्रकारे संवाद आणि कार्य एकाच वेळी घडतात, जणू दोन्ही कर्मचारी एकाच कार्यालयात एकत्र काम करत आहेत. अशा प्रकारे बँगलोर आणि कॅलिफोर्नियामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग समानता निर्माण झाले आहेत. प्रश्न 2, खालीलपैकी पर्यायातून योग्य पर्याय शोधा आणि लिहा. सिलिकॉन व्हॅली कोठे आहे? A, कॅलिफोर्नियामध्ये. खालीलपैकी विकसित उद्योग कोणता आहे? C, माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग. नंबर 3, खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक तंतू आहे? 2, भांग. प्रश्न 3, फरक स्पष्ट करा. शेती आधारित आणि खनिज आधारित उद्योग. उत्तर, कृषी आधारित उद्योग आणि खनिज आधारित उद्योग. शेती आधारित उद्योग. नंबर 1, कृषी आधारित उद्योगाचा कच्चा माल कृषी उत्पादनातून मिळवला जातो. सुती कापड, रेशमी कापड, ज्यूस कापड, कागद, साखर, खाद्यतेल इत्यादी उत्पादन करणारे उद्योग शेतीवर आधारित आहे. खनिज आधारित उद्योग. खनिज आधारित उद्योगाचा कच्चा माल जमिनीतून खोदलेल्या खनिजांपासून मिळतो. नंबर 2, लोह, पोलाद, सिमेंट, रसायन, काच इत्यादी उत्पादन उद्योग तसेच ॲल्युमिनियम, तांबे, खतं, वाहतूक उपकरणं आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग हे खनिज आधारित आहेत. नंबर 2, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्रातील उद्योग. उत्तर, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि संयुक्त क्षेत्रातील उद्योग यांच्यातील मुख्य फरक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग सरकारच्या मालकीचे आणि व्यवस्थापित केले जातात. उदाहरणार्थ, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे. संयुक्त क्षेत्रातील उद्योग. संयुक्त क्षेत्रातील उद्योग हा सरकार आणि व्यक्ती किंवा सरकार आणि व्यक्तीच्या समूह मालकीचा असतो. उदाहरणार्थ, मारुती सुझुकी लिमिटेड आणि ऑइल इंडिया लिमिटेड. ऑइल हे संयुक्त क्षेत्रात उपक्रम आहेत. प्रश्न 4, खालील दिलेल्या रिकाम्या जागांमध्ये प्रत्येक 2 उदाहरणं द्या. कच्चा माल, कापूस, लोखंड. शेती आधारित, सुती कापड, साखर. सहकार उद्योग, दूध उत्पादन, डेअरी, काही साखर कारखाने.